हे बघा आता आपला पिझ्झा तयार झालेला आहे। एकदा करून जरूर बघा। आज आपण बनवूयात हिरव्या मुगाचा पिझ्झा। त्यासाठी मी घेतलेले आहेत 1 वाटी हिरवे मूग, पाव वाटी उडीद डाळ आणि पाव वाटी तांदूळ। तर आता आपण हे सगळे एकत्र करून भिजवून घ्यायचे। 5-1 तास भिजवायचे। ह्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं। हे चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं। आता भिजण्यासाठी थोडं पाणी आपण याच्यामध्ये ओतूया। आता हे व्यवस्थित असं हलवून 5 तास भिजत ठेवायचं आणि नंतर मग ते मिक्सरमधून काढून घ्यायचं। आता हे बघा 5 तास भिजलेलं आहे। छान भिजले। आता ह्याला मिक्सरमधून काढून घेऊयात। आता हे बघा मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। त्याचा थिकनेस असा एवढा ठेवायचा। पाव चमचा मीठ, पाव चमचा चिली फ्लेक्स, तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता तव्याला तेल लावून घ्यायचं असं। चांगलं असं स्प्रेड करून घ्यायचं। किती छान दिसतोय। आता थोडंसं साईडनं तेल सोडून घ्यायचं असं। हे बघा लगेच निघतोय। तर एक बारीक गॅसवरती 2-3 मिनिटं लागतात त्याला। त्याला आपण असं आता पलटी मारूया। एक बाजूला थोडासा भाजून घ्यायचा आणि नंतर मग त्याच्यावरती आपण गाजर बीट ह्याचं लेअर द्यायचं। आता आपण हे गॅसची फ्लेम ऑफ करूयात। एक चमचा शेजवान सॉस लावायचा त्याला असा। 1 चमचा असं नाही, आवडीनुसार किती लागेल तेवढा मी अजून एक लावते। 2 चमचे लागले सर्वसाधारण। टोमॅटो सॉस सुद्धा लावू शकता आवडीनुसार। तर पोरं गाजर खात नाहीत तर ह्याच्यावरती आपण असं गाजर असं व्यवस्थित गाजर हे करून घ्यायचं। परत थोडंसं बीट किसून घेतलं हे सगळं मी। थोडंसं अगदी चिमूटभर चिली फ्लेक्स असं, अगदी चिमूटभर मीठ की ह्याला टेस्ट यावी गाजरला आणि बीटला म्हणून। त्याच्यावरती थोडं चीज असं। चीज असलं की मुलं आवडीनं खातात। त्याच्यामुळं गॅसची फ्लेम ऑन करायची। थोडं बारीक गॅसवरती जरा थोडा वेळ ठेवायचा।
त्याला जरा असं झाकण थोडंसं ठेवायचं 1-5 मिनटं. आपण जे चीज टाकलेलं आहे ते वितळलं. आता आपण बघूयात. वितळलेलं आहे चीज. छान भाजला आहे. खालून पण चांगला भाजलेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया. आता आपण याला डिशमध्ये काढून घेऊया. आता आपण ह्याला कट करून घेऊया. हे बघा, आता आपला पिझ्झा तयार झालेला आहे. एकदा करून जरूर बघा.